ही आहे शेवग्याची शेंग. तरी मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी करते. तर चला बघूया त्याची रेसिपी. ते असे तुकडे करून घ्यायचे. हे असे तुकडे करून घेतलेले आहेत. तर हे शेंगांना आता आपण स्वच्छ धुवून छान अशा उकडून घेणार आहे. मीठ टाकून 1 चमच मीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचं. तर ह्या शेवग्याच्या शेंगा मी आता उकडून घेतलेल्या आहेत. याला आता वरणात बनवणार आहे. तर चला बघूयात. वरण आता मी शिजून घेतलेलं आहे. त्याच्यात 3 ते 4 टमाटे टाकलेले. ते छान गाळ शिजून तयार आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेवग्याच्या शेंगा, वरण शेंगा. तर त्याला मी फोडणी घालणार आहे. बघूयात. तर इथे कढई घेतलेली आहे. त्यामध्ये तेल घालायचं 1-2 चमच. हे तेल गरम होऊ द्यायचं छान. तेल गरम झालेलं आहे. याच्यात घालायचे जिरे. जिरेला छान फुलू द्यायचं, तडपू द्यायचं. तर आणि लसूण घालायचं. त्याला छान असं लाल रंग येऊ द्यायचा. 1 चमच हळद घालायची आणि आवडीनुसार तिखट घालायचं. कोथिंबीर घालायची. त्यानंतर हे शेंगा याच्यात सोडायच्या. त्यानंतर हे वरण याच्यामध्ये सोडायचं. वरण शेंगा बनवलेले आहेत. शेंगाची भाजी म्हणजेच वरणात शेंगा. तर हे बघा असं झालेलं आहे. अजून रस्सा हवा असेल तर थोडं पाणी घालायचं पातळ. वरतून थोडी कापलेली कोथिंबीर घालायची. छान. आणि चवीनुसार मीठ घालायचं. याला 10 मिनिट छान उकळून घ्यायचं. हे बघा हे शेवग्याच्या शेंगा बनवून तयार आहेत. वरणातल्या शेवग्याच्या शेंगा कोणत्याही वरणात टाकू शकता. तुरीच्या, मुगाच्या, उडदाच्या. हे बघा कसले मस्त दिसते, एकदम छान. तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.